नाशिकमधल्या आयटी कंपनीला टाळं लागलं. कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळं लागण्याची शक्यता. कंपनीमधील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार अशी सूत्रांची माहिती. सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मात्र मनाई. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी संशयित आरोपींचे मोबाईल जप्त. फॉरेन्सिक टीमकडून पीडित मुली आणि संशयितांचे चॅटिंग तपासण्याचं काम देखील सुरू. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाही. 81 गुन्हे गंभीर असल्यानं मागे घेता येणार नाही. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण. मुंबईमधील तीनही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. स्कूल बसचं भाडं आता आरटीओ ठरवणार. वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागेल. राज्य शासनाकडून स्कूल बस संदर्भात कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपूरमध्ये भूकंप. हिंगोलीच्या शिरळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता.